चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र याला जोडून नेहमी एक प्रश्न विचारला जातो, तर तो आहे वित्त आयोग. वित्त आयोग याच्याशी संबंधित असणारं भारतीय संविधानातील कलम कोणतं आहे हे मला मात्र कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचं आहे. आपण थोडक्यात बघूया 16व्या वित्त आयोगाची रचना. या 16व्या वित्त आयोगाचा कालावधी 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2031 पर्यंत आहे. हा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया आहेत, तर सचिव ऋत्विक पांडे हे आहेत. मग पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणकोणत्या व्यक्ती काम करतात, तर पूर्णवेळ सदस्य 4 व्यक्ती आहेत. पहिले व्यक्ती आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष, ते ग्लोबल अर्थचे कार्यकारी संचालक आणि मिंट या अर्थ विषयाच्या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक. तर कोण होते डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष. नंबर 2 चे आहेत अजय नारायण झा, हे माजी वित्त किंवा व्यय सचिव होते. नंबर 3 चे आहेत डॉक्टर सौम्य क्रांती घोष, हे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. तर 3 नंबरचे व्यक्ती आहेत ॲनी जॉर्ज मॅथ्यू, हे निवृत्त एक सनदी म्हणजेच काय भारतीय प्रशासकीय सेवेतील एक IAS अधिकारी आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचे की आता नुकतीच ज्यांची निवड झाली डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष, तर हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत, म्हणून त्यांच्याबद्दलची विशेष टॅगलाईन कोणती यावर प्रश्न तुम्हाला आयोगाकडून विचारला जातो. तर डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष हे धनंजय गाडगीळ, विजय केळकर, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वित्त आयोगामध्ये प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ञ आहेत. अशा पद्धतीनं 16व्या वित्त आयोगाची रचना, त्याचा कालावधी आणि मराठी अध्यक्ष कितवे आणि कोण आहेत, तर पूर्णवेळ अध्यक्ष, अध्यक्ष, सचिव आणि सदस्य हे सगळी माहिती तुम्हाला थोडक्यामध्ये इथं दिलेली आहे. सांगता येत नाही चालू घडामोडी किंवा तुम्हाला कोणत्याही येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न बनू शकतो, कारण पुढच्या कालावधीसाठी हा 16वा वित्त आयोग नेमलेला आहे. याला अनुसरून 15वा वित्त आयोग कोण होता, अध्यक्ष कोण होते, सदस्य आणि त्याबरोबर सचिव कोण होते, तर याची माहिती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तोच हेच चॅनलवरती अजून थोडक्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट.